जे अध्यक्षाने आपल्या अपील केलं होतं, त्या अपीलला सगळ्यांनी सपोर्ट करून सेल्फ हेल्प फंडसाठी आपण 10-1 लाख रुपये जनरेट करू शकलो. काही मेंबर्सनी आपल्या प्रायव्हेट 7.5 लाख रुपये दिले. असे 17.5 लाख रुपये आपण टोटल जनरेट करू शकलो. या संदर्भात अध्यक्ष अंकुश आसबे, उपाध्यक्ष विक्रम गायकवाड, विजय गवारे आणि मी आम्ही सर्वांनी पुणे म्युनिसिपल कमिशनरना भेटलो. त्यांना सांगितलं की आम्ही अशा पद्धतीची मदत आमच्या मेंबर्सनी मराठा एंटरप्रेन्योर्स असोसिएशननी जनरेट केलेली आहे. त्यांचे ऍडिशनल म्युनिसिपल कमिशनर रुबल अग्रवाल सुद्धा होत्या तिथं आणि त्यांना आपण सांगितलं की आम्ही कोविड साठी फाईट करायला हॉस्पिटल्सचे अपग्रेडेशन करायची आमची इच्छा आहे. कोविड मध्ये ज्या इमर्जन्सी सर्व्हिसेस लागतायत त्या इमर्जन्सी सर्व्हिसेस मध्ये आपण हा फंड युटिलाइज करू. ते जे हॉस्पिटलचे इक्विपमेंट्स आहेत ते इक्विपमेंट्स आपण सप्लाय करणार आहोत आणि ते इक्विपमेंट्स असे असणार आहेत की कोविडच्या आताच्या इमर्जन्सी फाईटला सुद्धा ते उपयोगी आणि नंतर 5-10 वर्ष सुद्धा ते त्या हॉस्पिटलमध्ये राहतील. तर त्या पद्धतीनं आता आमचं त्या हॉस्पिटलच्या टीम बरोबर कोऑर्डिनेशन चालू आहे, कोटेशन्स मागवतोय आणि एका दुसरं हॉस्पिटल फायनल करून आता जनरली आमचं असं चाललंय की आयसीयू अपग्रेड करायच्या पद्धतीनं आपलं चाललंय. त्यामुळे मी प्रत्येकांना ह्या वाईट प्रसंगामध्ये ह्या आलेल्या क्रायसिसच्या प्रसंगामध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन आपण हा कोविड सेल्फ हेल्प फंडला मदत केल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि इथून पुढे सुद्धा हे वेबिनार्स मधले फार दिग्गज मंडळींना आम्ही ह्या वेबिनारवर आणायचा प्रयत्न करतोय. तुमच्या सगळ्या शंका कुशंका जे काही जे चिंता असतील ह्या सगळ्या वाईट प्रसंगातून बाहेर यासाठीच्या त्या सगळ्या ऍड्रेस केल्या जातील. MEA तुम्हाला सगळ्यांना हँड होल्ड करायसाठी इथं समर्थ आहे. आम्ही सर्वजण आपल्या विविध क्षेत्रातला आमचा अनुभव तुमच्या सगळ्यांच्या सजेशन एकत्र घेऊन मला गॅरंटी आहे आपण ह्या कोविड मधून परत बाउन्स बॅक होणार आहे. ह्या आपल्याला मिळालेल्या वेळामध्ये आपण हा वेळ जर पूर्णपणे आपल्या ऑर्गनायझेशन, आपले कस्टमर, आपलं प्रोडक्ट ह्याच्यावरती जर फोकस केलं तर नक्कीच आपण बाउन्स बॅक होऊ. मी अध्यक्षांना तो हे पुढे कंटिन्यू करायला. थँक्यू. नमस्कार. मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशनच्या सर्व सभासदांचं मी अध्यक्ष श्री अंकुश आसबे आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाचे वेबिनारचे जे गेस्ट आहेत श्री पाठक सर यांचं मी स्वागत करीत आहे. आपण मागील 20 दिवसापासून घरामध्ये लॉकडाऊन आहोत आणि त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये पहिले 2-3 दिवस कळलं नाही की काय करता येईल, काय करता येणार नाही आणि आपला खूप बैचेन पण झालं होतं. पण मी आता बऱ्याच सभासदांशी बोलल्यानंतर मला लक्षात आलं की बरेच लोक ह्या वेळेचा चांगला उपयोग करून घेत आहेत. लोक डिजिटल झालेले आहेत, झूम मीटिंग करतायत, जे काय कधी प्लॅनिंगला स्ट्रॅटेजीला वेळ मिळाला नाही तो पण लोक त्याचा वापर करत आहेत. आणि काही चांगल्या गोष्टी पण ह्यातून झाल्या. काही आपले जे लेबर आहेत, जे फॅक्टरीज आहेत ते सगळं बंद झालंय. त्यामुळे जे काही नुकसान आहे ते नुकसान मधून आपण कसं बाहेर पडता येईल ह्या दृष्टीने आपण प्रयत्न करतच आहोत. आज शासनाने ज्या सूचना दिलेल्या आहेत लॉकडाऊनच्या काळामध्ये त्या सर्वांनी आपण पूर्णपणे पाळत आहोतच आणि त्या पाळण्यासाठी जे परिस्थिती आहे त्याचं गांभीर्य आपल्या सर्वांना कळत आहे. आज आपण जे आपले उद्योग आहेत, जे आपले व्यवसाय आहेत, या व्यवसायाच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या संघटना आहेत. त्या संघटनामार्फत पण आपण MEA सोडून ज्या वेगळ्या संघटना आहेत तिथून आपण शासन, राज्य शासन, केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक, सर्व बँका यांच्याशी आपला पत्रव्यवहार, त्यांच्याशी बैठका सगळ्या चालू आहेत. आणि त्यावेळेला सरकार योग्य मदत आपणा उद्योजकांना करेलच. कारण आता उद्योजक वाढल्याशिवाय, उद्योग जगल्याशिवाय लोकांना रोजगार मिळणार नाही याची पूर्ण कल्पना, पूर्ण माहिती शासनाला आहे. शासन त्या दृष्टीने पाऊल उचलत आहे. आज ह्या काळामध्ये आपण काय केलं पाहिजे? अजून बहुतेक लॉकडाऊन वाढण्याची शक्यता वाटत आहे. तर त्या काळामध्ये आपण आपलं स्वतःचं शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य, काय चांगल्या सवयी लावून घेता येतील का ते लावून घ्याव्यात. काय एखादा चांगला ऑनलाईन कोर्स ज्याच्यामध्ये आपल्याला मार्केटिंग स्ट्रॅटेजी किंवा अजून काही चांगलं शिकता येईल जे आपल्याला शिकायला वेळ मिळाला नाही त्या गोष्टी कशा करता येतील त्याचा आपण वापर करावा. आणि मेडिटेशन करावं. इकॉनॉमिक क्रायसिस ह्या फक्त आपल्या पुरत्या नाहीत की भारतापुरत्या नाहीत. आता तेजराज पाटलांनी सांगितलं की हे सर्व जगासाठी झालेली घटना आहे. लोक म्हणतात की
हे दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर सर्वात मोठी आपत्ती देश जगावर आलेली आहे. आपण काय कुणी हे दुसरं महायुद्ध पाहिलं नाही, पण त्या महायुद्धाच्या नंतर जे नुकसान किंवा जीवितहानी झाली त्याचप्रमाणे प्रकारची जीवितहानी व्हायची शक्यता आहे. नुकसान महायुद्धाच्या काही भाग जगाच्या काही कोपऱ्याला काही भागात होतं, पण आता हे संपूर्ण जगभर झालेलं आहे. आपण ह्यामध्ये नैराश्य न होता आपण हे येणारा काळ आव्हानात्मक जरूर आहे, परंतु त्या आव्हानावर पण आपला मात करता येईल आणि ह्या परिस्थितीमध्ये नवीन संधी निर्माण होतील. त्या संधी आपल्याला कशा ग्रॅब करता येतील ह्याचा सर्वांनी विचार करावा. आणि हे सगळं करत असताना आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये जे काय चेंजेस हवे आहेत, काय चेंजेस करता येऊ शकत आहेत, त्याचा सर्वांनी बारकाईने अभ्यास करावा. आणि आज हा जो उपक्रम फायनान्स कमिटीने चालू केलेला आहे की वेगवेगळे वेबिनार घ्यायचे, ह्या वेबिनारचा फायदा आपल्याला होईलच. आणि पाटलांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे काय सूचना असतील त्या मॅनेजमेंट कमिटीला कळवाव्यात आणि त्याप्रमाणे अजून वेगळे आपण वेबिनार आयोजित करू आणि त्याचा उपयोग आपल्या सर्व सभासदांना होईल ह्याची मला खात्री आहे. मी आज तुम्हाला अजून एक माहिती देऊ इच्छितो की आजच्या अडचणीच्या काळामध्ये ज्यावेळेला एमएच्या प्लॅटफॉर्मवर आम्ही अपील केलं की आपण कोविड साठी मदत करूयात, आणि तर लोकांनी कुठलीही वेळ न दवडता स्वेच्छेने मदत केली. त्या सर्व मदतकर्त्यांचं मी एमएचा अध्यक्ष म्हणून पहिल्यांदा आभारही मानतो. पाटील साहेबांनी संपूर्ण माहिती त्या फंडचा उपयोग आणि विनियोग कशा प्रकारे करायचा आहे याची दिलेली आहे. तरी सुद्धा ज्याप्रमाणे आपण फ्लड साठी पैसे दिले त्याचप्रमाणे ह्याचे पैसे पण मिळाले, याचा पण आपण वापर योग्य प्रमाणे करू. आणि कुणाही सभासदांना कुठलीही गरज वाटली, कुठलीही मार्गदर्शन हवा असेल तरी मॅनेजमेंट कमिटीच्या सर्व सदस्यांना तुम्ही फोन करू शकता, मेसेज करू शकता. त्यात तुम्हाला योग्य प्रकारचे मार्गदर्शन 100% मॅनेजमेंट कमिटीच्या सभासदांना नक्की मिळेल याची खात्री मी अध्यक्ष म्हणून तुम्हाला देत आहे. मला जे काय अजून जी काही माहिती किंवा जे अजून काय बोलायचं होतं तेजराज पाटील साहेबांनी एमएच्या सर्व उपक्रमाबद्दल सांगितलेलं आहे, तर त्या दृष्टीने सर्वांनी ह्याचा उपयोग वापर आपलं ज्ञान कसं वाढेल आणि त्याचा आपला कुठं वापर करता येईल ह्या दृष्टीने करावा. आजच्या ह्या कार्यक्रमासाठी श्री पाठक साहेब जे सिनियर सीए आहेत आणि वकील पण आहेत ते आलेले आहेत. त्यांचं योग्य तो यथोचित परिचय श्री आनंद गावडे साहेब आपल्याला देतीलच. आणि आजच्या ह्या कार्यक्रमाचा सर्वांनी आपल्या व्यवसायासाठी आपल्या ज्ञान अर्जनासाठी करून घ्यावा. धन्यवाद. ओव्हर टू गावडे साहेब. मी आजबे सरांचा आभारी आहे मला संधी दिल्याबद्दल. आज आपल्याकडे स्पीकर म्हणून भरत फाटक साहेब आलेले आहेत. भरत फाटक साहेबांचा थोडक्यात परिचय द्यायचा झाला तर हे स्वतः 1980 सालचे चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि LLB क्वालिफाईड आहेत. त्यांची स्वतःची इन्व्हेस्टमेंट आणि मॅनेजमेंट ऍडवायझरी फर्म आहे 1980 सालापासून. ते भारतातले एक काय म्हणतात त्याला खूप सक्सेसफुल इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर म्हणून पकडले जातात आणि साधारणपणे त्यांच्या अंडर आतापर्यंत 4000 कोटीपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंटचे मॅनेजमेंट ते आज पुण्यातून करतायत. आज आपल्याकडे खास मी त्यांना इन्व्हाइट केलं आहे. ते वेगळ्या आर्थिक आणि इकॉनॉमिकल फोरम्स वरती स्पीकर म्हणून जात असतात. त्यांना इन्व्हाइट केलं जातं. मी पण त्यांचे काही स्पीचेस ऐकलेले आहेत स्वतः. जेव्हा आमच्याकडे हा विषय आला की आपण हे सुरू करूयात तर माझ्या फायनान्स कमिटीमध्ये पहिलं नाव त्यांचं आलं की आपण त्यांना इन्व्हाइट करूयात, कारण त्या पुण्यातले आहेच आहेत. शिवाय त्यांना आपल्या इकॉनॉमी बद्दल बऱ्यापैकी नॉलेज आहे. त्यांचे बरेचसे लेख सकाळ DNA इतरही बरेचशा न्यूजपेपर्स मध्ये येत असतात. तर मी आज त्यांचा आपला विनंतीला मान देऊन ते आले आहेत त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. थँक्यू. सरांना मी रिक्वेस्ट करतो की सरांनी हे पुढे टेक ओव्हर करावं आणि त्यांनी त्यांचे व्ह्यूज मांडावे, आम्हाला सगळ्या आमच्या मेंबर्सना मार्गदर्शन करावं. सगळ्या जगाला एका वादळाने, कोरोना व्हायरस नावाच्या वादळाने एक मोठा धक्का दिलाय आणि गेल्या 2 ते 3 महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये हा प्रकार चालू झाला आणि 3 महिन्यामध्ये 190 देशांमध्ये याचा मोठा धक्का
बसलाय. याच्यात विकसित अविकसित असा कुठे भेदभाव नाही, गरीब श्रीमंत असा कुठे भेदभाव नाही. आबाल वृद्ध तरुण सगळ्यांना याचा मोठा फटका बसलाय. आणि हा जो प्रश्न आहे हा फक्त आरोग्यशास्त्रातला प्रश्न राहिलेला नाही, हा एक मोठा सामाजिक प्रश्न तयार झालाय. याच्यातनं आर्थिक मोठ्या घडामोडी घडणार आहेत. आणि आपल्या आयुष्यामध्ये जसं मगाशी सांगितलं की आपल्यापैकी कोणी दुसरं जागतिक महायुद्ध पाहिलेलं नाही, पण ही युद्धजन्य परिस्थिती आज आपल्या पुढे येऊन उभी राहिली. मुंबईतल्या लोकल कधी बंद होतात का असा विचार केला असता तर 1970च्या दशकात एकदा संप झाल्यामुळे मुंबईतली लोकल 10-11 दिवस बंद होती. हे आणीबाणीच्या आधीची गोष्ट आहे. आणि त्यानंतर गेल्या 40-50 वर्षात मुंबईतली लोकल ही एक आपलं रक्ताभिसरण चालत असल्यासारखी चालते. आज आपण अशा परिस्थितीत आहोत की फक्त लोकल नाही, लोकल, मेट्रो, बसेस, एअरलाइन्स, परदेशात जाणाऱ्या डोमेस्टिक हे सगळं ठप्प झालेलं आहे. फॅक्टऱ्या बंद झालेल्या आहेत, दुकानं बंद झालेली आहेत. आणि अशी परिस्थिती आता गेले 15-16 दिवस तर आपण सगळे अनुभवतोय. याच्याबरोबर बातम्या येत राहतात की बाधितांचा आकडा वाढत चाललाय, बळींचा आकडा वाढत चाललाय. आणि तिथे सगळ्यांना साशंक करणारी गोष्ट जी आहे ती अशी आहे की ह्याच्यावरती उपाय अजून सापडलेला नाही. म्हणजे जे बाधित आहेत त्यांना वाचवण्यासाठी त्याचा उपाय काय याच्याबद्दल ठोस आज कुठलं प्रूव्ह झालेलं औषध नाहीये. आणि याचा प्रतिबंध होण्यासाठी लस जी तयार करायला लागेल, ती लस तयार होऊन त्याचं चाचण्या होऊन ती लस बाहेर यायला सुद्धा 6 महिने लागतील का 8 महिने लागतील का वर्ष लागेल याच्याबद्दल पण संदिग्धता आहे. तर त्यामुळे फक्त हा प्रश्न माहीत नाही एवढंच नाही, तर ह्याची व्याप्ती किती वाढत जाणार आहे ही काळजी प्रत्येकाच्या मनात आहे. आणि या आरोग्याच्या प्रश्नाबरोबरच एक मोठा धक्का सगळ्यांना जो बसलाय तो म्हणजे सगळ्यांचा कॅश फ्लो बंद झालाय. आज खर्च चालू आहेत, पगार दिले पाहिजेत, व्याज थांबत नाही, पण उत्पन्न एका दिवशी अचानक बऱ्याच उद्योगांचं बंद होऊन जाऊ शकेल ही कल्पना सुद्धा कोणी केली नसेल. आणि ते एकट्या दुकट्याचा हा प्रश्न नाहीये. समाजातला एकही घटक असा नाही की जो रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरापासनं मोठ्यातल्या मोठ्या उद्योगपतीपर्यंत. म्हणजे परवाच एक स्टॅटिस्टिक्स असं आलं होतं की मुकेश अंबानींचं रोज $300 मिलियन नुकसान होतंय. आणि तर एकाचीही यातनं सुटका झालेली नाही. दुसरे आपण काही फायनान्शियल क्रायसिस पूर्वी बघितले. 2000 मध्ये आपण .com बबल हा क्रायसिस बघितला. 2008 मध्ये सबप्राईम क्रायसिस बघितला. 1998 मध्ये एशियन टायगर्स म्हटल्या जाणाऱ्या ज्या हे जे सगळे देश आहेत त्यांच्यावर मोठं आर्थिक संकट आलं होतं, त्याला एशियन क्रायसिस म्हणतात. तेव्हाच रशियानी त्यांच्या परकीय चलनाच्या कर्जामध्ये डिफॉल्ट केला होता. तर तो 98चा मोठं संकट आपण बघितलं. 2000चं .com इंटरनेट बबल बर्स्ट झाला ते संकट आपण बघितलं. 2008 मध्ये सबप्राईम क्रायसिसनी सगळं जग हलवून टाकलं. पण ह्या सगळ्यांमध्ये आणि आजच्या संकटामध्ये फरक असा आहे की हे सगळं आपल्यापासून 5000 मैल 10,000 मैलावर घडत होतं. आज हे आपल्या उंबरठ्यापाशी येऊन ठेपले आणि किंबहुना आपण पण उंबरठ्याबाहेर पाय ठेवू नये असं आजची परिस्थिती झाली आहे. तर त्यामुळे तेव्हाचे संकट होती पण ती आपल्यापासून लांब होती. हे आपल्या अंगणात आपल्या उंबरठ्यापाशी आलेलं संकट आहे. तर त्यामुळे हे कसं कधी संपणार आहे, याचं लॉकडाऊन कधी उठणार आहे, तो टप्प्याटप्प्याने उठणार असेल तर उद्योगधंद्यांची गाडी पुन्हा रुळावर यायला किती दिवस लागणार आहेत या सगळ्याबद्दल आज साशंकता आहे. आणि
यातनं जे वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जातात त्याच्यामध्ये एक जागतिक मंदी हे आज निश्चित झालेलं आहे. आणि त्याच्यात आपण बघितलं तर 2008 ते 2020 ही गेली 11-12 वर्ष. 2008 मध्ये सबप्राईम क्रायसिस नंतर जगातल्या सगळ्या सेंट्रल बँक्स त्याला म्हणतात, अमेरिकेतला फेडरल रिझर्व्ह असतो, आपल्याकडे रिझर्व्ह बँक असते, यांनी मोठ्या प्रमाणात लिक्विडिटी निर्माण करून दिली. त्यांनी व्याजाचे दर घटवले. तेव्हा 6-7% व्याजाचा दर आज शून्याच्या खाली बऱ्याचशा देशांमध्ये गेलाय. युरोपमध्ये शून्याच्या खाली गेलाय, जपानमध्ये शून्याच्या खाली गेलाय, अमेरिकेतही ते व्याजाचे दर शून्यावर आणले. तर व्याजदर कमी करणं आणि मुबलक प्रमाणात पैसा उपलब्ध करणं हे तिथल्या सेंट्रल बँकेचं काम असतं. आपल्याही सेंट्रल बँकेने तशा उपाययोजना तेव्हाही केल्या होत्या. दुसरं सरकारचं काम असतं. सरकार आपली वित्तीय तूट वाढली तरी चालेल, पण जेव्हा इतर सगळ्यांचे हात बांधले जातात तेव्हा सरकारचे हात मोकळे करून त्यातनं सरकारी खर्च जर वाढवला, त्याच्यात 2-3 टप्प्यांमध्ये ही गोष्ट बघावी लागते. एक तर जो अगदी तळागाळातला घटक आहे त्याला त्याचं जे नुकसान होणार आहे ते रोजच्या रोज होतं. त्याच्याकडे काही गंगाजळी नाही, त्याच्या डोक्यावर बऱ्याच प्रमाणात कर्जाचा पण डोंगर असतो आणि त्याचा रोजगार थांबला, त्याची खायची भ्रांत होते, त्याला घरी कसं जायचं हा प्रश्न येतो. तिथे सरकारने पहिलं उतरावं लागतं, तिथे पैसे द्यावे लागतात, त्यांना मदत करावी लागते. आणि आपल्यासारख्या देशात जिथे 130 कोटी लोकसंख्या आहे त्यातले 80 कोटी लोक ह्या प्रकारात मोडतात. त्यामुळे आपल्या सरकारची ती खूप मोठी जबाबदारी असते. तर असं करत असताना वित्तीय तूट ज्याला आपण म्हणतो, वित्तीय तूट म्हणजे काय मी थोडक्यात जरा समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. सरकारचं उत्पन्न किती आणि सरकारचा खर्च किती. सरकारच्या उत्पन्नापेक्षा सरकारचा खर्च जास्त असला तर त्याला वित्तीय तूट म्हणतात. आपल्या देशाचं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या सरकारचं उत्पन्न साधारण 20 लाख कोटी दरवर्षाचं आहे. याच्यामध्ये 2 प्रकारचं उत्पन्न असतं. एक करांमधनं येणारं उत्पन्न असतं, त्याच्यात आयकर असतो, जीएसटी असतो, नंतर इतर काही सेस वगैरे सारखे कर असतात. सो करांमधनं येणारं उत्पन्न. आणि दुसरा त्याचा भाग असतो की काही भांडवली जमा सरकारकडे होत असते. पब्लिक सेक्टर मधल्या कंपन्याची निर्गुंतवणूक केली, त्याचे शेअर विकून येणारे पैसे, किंवा आता 2G, 3G, 4G स्पेक्ट्रम विकून येणारे पैसे, कोल लायसेन्स मधनं येणारे पैसे, ह्या काही भांडवली जमा सुद्धा सरकारकडे होत असतात. तर एक डोळ्यासमोर आकडा यावा म्हणून सांगतो की साधारण यावर्षीचा जे अर्थसंकल्प होता 20 लाख कोटीची जमेचा अंदाज केलेला होता आणि साधारण 27 लाख कोटी हा खर्चाचा अंदाज होता. खर्चामध्ये पण 2 प्रकार असतात. एक रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असतो की जिथे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आहेत, खर्च आहेत, अशा प्रकारचा खर्च असतो. दुसरा पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, याच्यात काही ऍसेट तयार करण्याचा खर्च आहे, तो भांडवली खर्च आहे. तर 27 लाख कोटीचा खर्च, 20 लाख कोटीचा ची जमा म्हणजे 7 लाख कोटीची तूट ही अर्थसंकल्पात त्याचा अंदाज करण्यात आला होता. आणि ही तूट आपलं राष्ट्रीय उत्पन्न जर बघितलं तर ते 210 लाख कोटीचं राष्ट्रीय उत्पन्न आहे. त्याच्या साधारण 3.5% ही मर्यादित ठेवणं हे सरकारचं उद्दिष्ट होतं. एक फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी बजेट मॅनेजमेंट ऍक्ट म्हणून पास झालेला आहे की ज्याच्याप्रमाणे हे किती तूट वाढवता येईल, ही तूट कमी कमी करत 3% खाली नेण्याचं खरं तर उद्दिष्ट ठेवलं होतं. पण यावर्षी त्याच्यात थोडीशी सवलत देऊन हे 3.8% पर्यंत करण्याची मुभा दिली आहे. तर सरकार किती स्टिम्युलस देऊ शकतं याच्यावर बंधन आहेत. आणि तरी सुद्धा जेव्हा ही युद्धासारखी परिस्थिती निर्माण होतं, युद्ध जेव्हा चालू होतं तेव्हा जमा खर्चाचा हिशोब ठेवून चालत नाही. पहिलं सर सलामत तो पगडी 50 हे जे म्हणतात तसं पहिलं वाचवण्याकडे सगळं लक्ष केंद्रित करायला लागतं. पूर्वी आपण होऊ दे खर्च हे वेगळ्या संदर्भात बोलायचो. इथे हे खूप गांभीर्याने बोलायला लागतं की थोडा खर्च झाला तरी चालेल, पण आमचे लोक वाचले पाहिजेत, त्यांचा जीव वाचला पाहिजे, त्यांच्या पोटाला मिळालं पाहिजे, त्यांना आज वाऱ्यावर सोडून चालणार नाही, हे सरकारचं पहिलं कर्तव्य राहतं. आणि त्याच्यामध्ये
काही प्रमाणात वित्तीय तूट वाढली तरी चालेल. आणि आताचा अंदाज असा आहे की ही 3.5% जी अंदाजपत्रकात होती ती 4.5% जाऊ देतील. पण इथे सरकार मदतीचा ओघ कमी होऊ देणार नाही. दुसरा भाग त्यातला असा आहे, म्हणजे कसं आहे, प्रत्येक संकटाला थोडीशी चांगली बाजू पण असू शकते. एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्व्हर लाइनिंग आपण म्हणतो तसं. तर ह्याच्यात 2 ठिकाणून आपला मोठा फायदा आता होताना दिसतोय किंवा आपलं नुकसानीत जरा घट होतीये असं दिसतंय. आपल्याकडे इंधन सगळं बाहेरनं आयात केलं जातं आणि इंधनाचा खर्च म्हणजे आपली 70% एनर्जी रिक्वायरमेंट ही आयातीवर अवलंबून आहे. ह्या कोरोना व्हायरसच्या संकटामध्ये एक खूप मोठी गोष्ट अशी झाली की कच्च्या तेलाचे दर खूप कमी झालेत. म्हणजे आपल्याला आठवत असेल की जानेवारी महिन्यामध्ये जेव्हा इराणच्या युद्धाची एक सावली थोडीशी उभी राहत होती, ती पटकन तो प्रसंग निभावून नेला गेला, तेव्हा कच्च्या तेलाचा दर पर बॅरल $72 पर्यंत गेला होता. आज हा दर $30 आत आलाय, म्हणजे $42 घट तिथे झाली. सरासरी आपण म्हटलं की या वर्षासाठी ही घट $30 जर घट राहिली आणि सगळीकडे थोडीशी मंदी किंवा महामंदी सारखी स्थिती राहिली, तर आज एअरलाईन बंद आहेत, आज सगळे शिपिंग मध्ये बरंचसं थांबलेलं आहे, लॉजिस्टिक्स थांबलंय, तेलाचा उठाव नाही, त्यामुळे तेलाचं भाव जर खाली राहिले, $1 जर तेलाचा भाव कमी झाला तर आपल्या अर्थव्यवस्थेचा 12,000 कोटीचा फायदा होतो. आणि सरासरी आपण जर इथे धरलं की $30 हे वर्षभराचा आपल्याला हा फायदा राहिला, तर 3,60,000 कोटी हा देशाचा एकंदरीत फायदा होईल. आणि आताच सरकारने त्यात एक असं तरतूद केली आहे की तेलाच्या पदार्थ उत्पादनांवरची एक्साईज ड्युटी वाढवून हे पैसे सरकारकडे आणता येतील आणि हे जे मदतीचं कार्य आहे तिथे ते वापरता येतील. त्यामुळे ₹8 जास्त एक्साईज मध्ये ते कॉम्पेन्सेशन करून ह्या पैशाचा वापर करता येईल. तर त्यामुळे आज पहिलं जे पॅकेज त्यांनी दिलं 1,70,000 कोटीचं, त्याच्यामध्ये ऑइल प्राइसेस मधनं 3,60,000 कोटी ते 4,20,000 कोटीची रक्कम देशाला मिळू शकेल. आणि आज आपल्याला हे जे खर्च करायचे त्याच्यात कुठेतरी त्याचा मोठा हातभार लागू शकेल. आज जे पहिलं पाऊल त्यांनी घेतलंय तेवढ्यावर पूर्ण होणार नाहीये, पुन्हा पुन्हा ही पावलं उचलायला लागणार आहेत, पण त्याच्यासाठी कुठनं तरी एक पाठबळ आपल्याकडे आलंय. दुसरी गोष्ट अशी आहे की मागचे जेव्हा क्रायसिस झाले तेव्हा आपल्याकडचे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह हे खूप कमी होते. 2013 मध्ये आपल्याला आठवत असेल की अचानक रुपया गडगडला आणि साधारण $50 वरनं $70 पर्यंत तो गडगडला होता. आता आपण ह्या संकटात बघितलं तर रुपयात थोडीफार घट झाली आहे, पण ती 3-4 रुपयावरती मर्यादित आहे. म्हणजे 71-72 वरनं आपण 75-76च्या दरम्यान आलोय. आपल्याकडे आता $480 बिलियन एवढे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आहेत. आणि यातला एक फायदा असा होतो की जर रुपया घसरला किंवा डॉलरचं मूल्य वाढलं तर त्याच्यावरती रिझर्व्ह बँकेला फायदा होतो. आता हे $480 बिलियन जे रिझर्व्ह आहेत, $1 घट झाली तर 48,000 कोटींचा फायदा त्याच्यामधनं होतो. तर त्यामुळे जवळजवळ 1.5 लाख कोटीचा फायदा रिझर्व्ह बँकेला झालेला आहे. आणि जेव्हा स्टिम्युलस द्यायचा असतो, जेव्हा मदतीचा हात पुढे करायचा असतो, तेव्हा सरकार बरोबरच रिझर्व्ह बँकेकडेही ती मोठी जबाबदारी येते. आपण आता बघितलं असेल की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेची मीटिंग असणार होती, पण ती त्यांनी आधी करून घेतली. मार्च एंडच्या आत ती त्यांनी मीटिंग करून घेतली आणि त्यातनं त्यांनी बऱ्याच प्रमाणात लिक्विडिटी ही आपल्या व्यवस्थेमध्ये आणण्याचा प्रयत्न केलाय. थोडं डोळ्यासमोर आकडे यावेत म्हणून सांगतो की ओपन मार्केट ऑपरेशन्स मधनं 1 लाख कोटीची रक्कम, नंतर CRR कट मधनं 1,37,000 कोटींची रक्कम, लॉंग टर्म रेपो ऑपरेशन्स म्हणजे जिथे रिझर्व्ह बँक सवलतीच्या दराने बँकांना पैसे देतं त्याच्यातनं सुद्धा 1,37,000 कोटींची रक्कम, असं 3,74,000
10,000 कोटींची लिक्विडिटी आज रिझर्व्ह बँकेने इथे बँकांकडे उपलब्ध करण्याची पावलं उचललेली आहेत. आणि इथे एक खूप महत्वाची गोष्ट अशी असते की आजचा हा जो हेल्थकेअर क्रायसिस आहे तो फायनान्शियल क्रायसिस होऊ नये याच्यासाठी लिक्विडिटी वाढवावी लागते. आपण अमेरिकेत त्यांनी जे पावलं उचलले त्याच्याकडे जर बघितलं तर तिथेही असं आपल्याला दिसून येईल की त्यांनी फिस्कल स्टिम्युलस म्हणजे वित्तीय तूट वाढवून $2 ट्रिलियन ची रक्कम तिथे आणली आहे. आणि फेडरल रिझर्व्हनी काल परवा परत एक जाहीर केलंय की $2.3 ट्रिलियन म्हणजे त्यांचं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे ना त्याच्यात 10% एवढी रक्कम त्यांनी आज आणलेली आहे. त्यांची शक्ती मोठी आहे, त्यांची क्षमता मोठी आहे, ते एवढा खर्च करू शकतात. आपण तुलनेने खूपच छोटे आपला देश आहे, आपली आर्थिक सामर्थ्य कमी आहे. त्यांचं राष्ट्रीय उत्पन्न हे $20 ट्रिलियन आहे, आपलं उत्पन्न 3. आपल्याकडे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आहेत, त्यांच्याकडे मात्र फॉरेन एक्सचेंज मधलं कर्ज खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर त्या पातळीवर बघितलं तर आपली स्थिती थोडीशी बरी आहे. पण ही मदत देणं आणि त्याच्यातला पुढचा भाग असा आहे की उद्योगधंदे बंद न पडू देणं. म्हणजे आज जेव्हा रिझर्व्ह बँक हे पैसे उपलब्ध करतं तेव्हा बँकांनी ते पुढे व्यवसायांना, त्याच्यात लघु उद्योजक असतील, मध्यम उद्योजक असतील, मोठे उद्योग असतील, यांना सुद्धा पैसे त्यांच्याकडची वसुली होणार नसले तरी पैसे उपलब्ध करून देता यायला पाहिजेत. अशा स्टेप्स तिथे घेणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी ही लिक्विडिटी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करणं आवश्यक आहे. याच्यात प्रकार असा होतो की हेल्थकेअर क्रायसिसचा फायनान्शियल क्रायसिस. आज जगातले सगळे उद्योग एका कॅश फ्लो शॉक मधनं जात आहेत. त्यांचं उत्पन्न आज थांबलंय, त्यांचे खर्च चालू आहेत आणि ह्याच्यात बरेच उद्योग असे आहेत की ज्यांनी पूर्वीच्या काळात बरंच कर्ज उभारलेलं आहे. आता कर्ज उभारताना त्याच्यावरचा कॅश फ्लो थांबेल हा विचार कधी केलेला नसतो आणि आपल्याकडे मालमत्ता आहे, आपल्याकडे तारण द्यायला बरीच मालमत्ता उपलब्ध आहे, त्यामुळे आपण जास्तीत जास्त कर्ज घेऊ शकू असा विचार करून हे कर्ज घेतलं गेलेलं असतं. कर्ज खरं त्याचा विचार करताना फक्त तारण बघून चालत नाही, त्याचं कारणही बघायला लागतं आणि त्यातनं कॅश फ्लो मी करू शकेन की नाही, त्याच्यात माझ्याकडे बफर आहे की नाही, माझ्याकडे काही त्याच्यात कुशन आहे की नाही याचा विचार करावा लागतो. तर ज्या कंपन्यांनी खूप जास्त कर्ज घेतलंय त्याला आज अशा कंपन्या मोठ्या अडचणीत येऊ शकतील आणि ह्या कंपन्या जर अडचणीत आल्या तर त्या बंद पडण्याचा धोका आहे. त्याच्यातनं बँकांचं तर नुकसान होईलच, पण तो रोजगार ज्या प्रमाणात या कंपन्या तयार करत असतात त्या रोजगाराला पण मोठी खीळ बसेल, बेकारीची कुऱ्हाड बऱ्याच लोकांवर पडेल. तर त्यामुळे ह्या ज्या थोड्याशा सीमेवरच्या कंपन्या आहेत, बॉर्डर लाईन कंपन्या आहेत, त्या बंद न पडू देणं याच्यासाठी बँकांना आज प्रयत्न करायला लागतील. दुसरं, बँकांचं आरोग्य सुद्धा अशा प्रकारच्या स्थितीमध्ये कमी होतं कारण त्यांची वसुली थांबते, पण त्यांनी ठेवींवरती व्याज द्यायचे, त्यांनी बॉन्ड्सवरती व्याज द्यायचे, ते थांबत नाही. तर त्यामुळे बँकांमध्ये रिकॅपिटलायझेशन करणं हा एक त्यातला भाग असतो आणि आपल्याकडे हे सगळं करण्यावरती ज्या मर्यादा आहेत, म्हणजे 2008 मध्ये आपण जेव्हा स्टिम्युलस दिला होता तेव्हा 2003 ते 2008 सगळीकडे मोठं बुल मार्केट होतं आणि सगळीकडे बूम होता आणि या बूम मधनं आपली अर्थव्यवस्था तेव्हा जास्त सुदृढ होती. आज जर आपण परिस्थिती बघितली तर गेल्या 2 वर्षामध्ये आपल्याकडे स्लोडाऊन बऱ्याच प्रमाणात आपण बघितलेला आहे. आपण गेल्या 4-5 वर्षात बरेच मोठे मोठे धोरणात्मक बदल केलेले आहेत. नोटाबंदीचा बदल झाला, त्याच्यानंतर जीएसटीची अंमलबजावणी झाली, नंतर इन्सॉल्व्हन्सी आणि बँकरप्सी कोड हा आला. रेराचा अनुभव आपल्यापैकी बऱ्याच जणांना आला असेल की एक नवीन
व्यवस्था, नवीन प्रणाली तिथनं चालू झाली आणि ह्या सगळ्या धोरणात्मक बदलांना तोंड देत असतानाच आमच्याकडे गेले 2018 पासून एक स्लोडाऊनची परिस्थिती होती. वाहन उद्योगातली विक्री घटली होती आणि प्रत्येक ठिकाणी एका आपल्याला मंदी या व्याख्येत ते बसवता येत नसलं तरी स्लोडाऊनचा सामना आम्ही करत होतो. त्यातनं कुठेतरी आत्ता बाहेर पडतोय अशी परिस्थिती वाटत होती. ही वाटण्याचं कारण सप्टेंबरमध्ये आपल्याकडे ज्या उपाययोजना केल्या गेल्या होत्या त्याच्यामध्ये एक कॉर्पोरेट टॅक्स रेट कट 1,40,000 कोटी चं इंजेक्शन इथे दिलं होतं आणि नवीन उद्योग जे येतील 1 ऑक्टोबर 2019 नंतर त्यांनी जर पुढच्या 3.5 वर्षात त्यांचं उत्पादन चालू केलं तर त्यांना फक्त 15% टॅक्स लागेल अशा प्रकारची तरतूद केली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे येऊ शकेल. नंतर यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये सॉव्हरीन वेल्थ फंड्स म्हणजे श्रीमंत देशांकडे सरकारी एक वेल्थ फंड तयार केलेला असतो की जे जगभरात कुठे कुठे इन्व्हेस्ट करत असतात. आपल्याकडे IL&FSचा प्रश्न झाला, त्याच्यानंतर काही इतर दिवाण हाऊसिंग, येस बँक यांच्यासारख्या कंपन्या अडचणीत आल्या आणि इन्फ्रास्ट्रक्चरला जे फंडिंग केलेलं आहे, इन्फ्रास्ट्रक्चरचा ऍसेट तयार आहे पण तरी सुद्धा तो विकणं अवघड आहे. त्याच्यासाठी सॉव्हरीन वेल्थ फंड्स ना काही विशेष सवलती त्यांनी दिल्या होत्या, त्यांना कर माफी दिलेली होती. तर त्यामुळे हे पैसे बऱ्याच प्रमाणात येतील अशी आशा होती आणि सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये अशी चिन्ह होती की 6 महिन्यात आपली अर्थव्यवस्था पुन्हा एक वेग पकडेल, त्याचं चक्र फिरायला लागेल. पण आत्ताच्या या संकटामुळे हे सगळं पुढे गेलेलं आहे. हे शक्यता आहे की 12 महिने 18 महिने ही सगळी जी प्रक्रिया आहे ती रुळावरून घसरल्यासारखी होणार आहे आणि आपल्याला वेगळ्या प्रकारच्या अडचणींचा इथे सामना करायला लागणार आहे. आता ह्या सगळ्या परिस्थितीमधनं जात असताना इतर काही जागतिक ट्रेंड्स आहेत त्याचाही विचार करायला लागतो. गेली 20 वर्ष जर आपण बघितलं तर ग्लोबलायझेशन हा ट्रेंड मोठ्या प्रमाणात येत होता. म्हणजे बरेचसे उद्योग विकसित देशांमधले ते म्हणत होते की अविकसित देशांमध्ये किंवा उदयोन्मुख देशांमध्ये आम्ही आमची फॅक्टरी ठेवू, आम्ही आमचं बॅक ऑफिस तिथे ठेवू. भारतामध्ये सगळा जो सॉफ्टवेअरचा BPOचा धंदा आलाय हा विकसित देशांचं बॅक ऑफिस कमी खर्चामध्ये करून देण्यासाठी आलाय. चीननी या गेल्या 20 वर्षाचा खूप मोठा फायदा उठवला होता आणि ते जगाची फॅक्टरी म्हणून चीनचं नाव तयार झालं होतं. आज जगातल्या 40% कंपन्या कुठला ना कुठला कॉम्पोनंट, कुठली ना कुठली वस्तू ही चीनकडनं आयात करतात. पण चीनचा जसा वरचष्मा वाढत गेला, चीनची जसं सामर्थ्य वाढत गेलं तसं चीनवरती आपण जास्त अवलंबून राहिलोय का, अशा प्रकारची शंका सगळ्या देशांच्या मनात यायला लागली आणि त्यामुळे चीनचं महत्व थोडं कमी करावं आणि इतरत्र आपले उद्योग न्यावे अशा प्रकारचा एक प्रवाह चालू झाला होता. चीनची परिस्थिती आज अशी आहे की ती जगातल्या 2ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झालेली आहे. म्हणजे अमेरिकेत राष्ट्रीय उत्पन्न आपण $20 ट्रिलियन आसपास धरलं तर चीनचं जवळजवळ $12 ट्रिलियन पर्यंत पोहोचलंय आणि त्याचं दरडोई उत्पन्न किती याचा जेव्हा आपण हिशोब करतो ना तेव्हा चीनचं दरडोई उत्पन्न हे $9,000 पोहोचलंय. तुलनेसाठी सांगतो, भारताचं दरडोई उत्पन्न $1,800 आहे. म्हणजे तिथल्या सरासरी उत्पन्न हे आपल्या 5पट आहे. आपली $3 ट्रिलियन उंबरठ्यावर असलेली इकॉनॉमी त्यांची $12 ट्रिलियन जाऊन पोहोचली, आपल्या चौपट ते झालेत. पण इथे एक मोठी स्पर्धा चालू आहे आणि ती अशी आहे की चीन आज 2 नंबरवर आहे. त्याला 1 नंबरवर येण्याची महत्वाकांक्षा नक्की आहे. ते खूप निग्रही लोक आहेत. त्यांच्याकडे लोकशाही नाही, तिथे हुकुमशाही आहे. त्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने तो सगळा देश चालवू शकतात. पण 2 आघाड्यांवर चीनबद्दल लोकांच्या मनात शंका यायला लागली की ही एक ग्लोबल सुप्रीमसीची लढाई आहे आणि त्याच्यात चीन आता 1 नंबरला जाण्याचा प्रयत्न करतोय.
तर तिथे आज जो एक नंबर असतो तो सहजासहजी आपली जागा सोडत नाही, तो त्याच्या विरुद्ध लढत देतो. आणि हे आपण ट्रेड वॉर्सच्या माध्यमातनं गेली 3-4 वर्ष वारंवार ही गोष्ट बघतोय, की चीनमध्ये उत्पादन झालेल्या गोष्टींवर आयात कर लावा, चीनमधल्या गोष्टींवर बंदी घाला. हे विकसित देश सुद्धा ही गोष्ट करायला लागलेत. आणि तिथे चीनची जी वाढणारी शक्ती आहे, तर त्याच्यापासून कुठेतरी लांब जायला पाहिजे ही भावना विकसित देशांमध्ये नक्की आलेली आहे. त्याच्यात विशेषतः अमेरिका, जपान, साऊथ कोरिया यातले देश, की आपल्या सगळ्याच्या सगळ्या फॅक्टरीज चीनमध्ये असून चालणार नाहीत. त्यातल्या काही फॅक्टरीज या इतरत्र हलवल्या पाहिजेत. तर हा कोरोना व्हायरसचा प्रश्न उभा राहिल्यानंतर ह्या प्रक्रियेला काही प्रमाणात वेग येईल आणि त्यामुळे चीनकडनं काही उद्योग हे दुसरीकडे जाण्याची शक्यता आपल्या डोळ्यासमोर यायला लागेल. पण ह्याच्याच बरोबर दुसरा एक भाग आपण विचारात घेतला पाहिजे, की ग्लोबलायझेशन कडे गेलेला लंबक हा हळूहळू नॅशनलिझम आणि प्रोटेक्शनिझम, की आमचे उद्योग आमच्याकडे राहायला पाहिजेत, आमच्या नोकऱ्या आमच्याकडे राहायला पाहिजेत, अशा दिशेने तो लंबक जातोय. आणि त्यामुळे जे ग्लोबलायझेशन पूर्णपणे स्वैरपणे चाललेलं होतं, त्याच्यावर काही प्रमाणात अंकुश लागणार आहे, त्याच्यावर काही प्रमाणात ब्रेक लागणार आहे. आणि त्यामुळे हा ग्लोबलायझेशनचा जो पाय आहे तो कमी होणार आहे. पण त्यातली स्लाइस जी मिळवायची त्याच्यासाठी भारताला प्रयत्न करणं आवश्यक आहे. आज व्हिएतनाम, बांगलादेश, फिलिपिन्स, श्रीलंका यांच्यासारखे देश इथे त्यांच्या तरतुदी पटकन बदलून, त्यांचे कायदे पटकन बदलून बाहेरून येणाऱ्या उद्योगांना उत्तेजन देण्याचा प्रयत्न करतात. पण ह्या आत्ताच्या कोरोना व्हायरसच्या तडाख्यामुळे अजून एक गोष्ट डोळ्यासमोर अशी येईल, की वेगवेगळ्या देशांमध्ये जरी फॅक्टऱ्या लावायच्या असल्या तरी त्या पूर्णपणे निर्यातीवर अवलंबून ठेवून चालणार नाहीत. हेही आज कुठेतरी प्रत्येकाला उद्योजकांना जाणवणार आहे. आणि त्यामुळे आपली अंतर्गत बाजारपेठ किती मोठी आहे याचा सुद्धा तिथे विचार नक्की त्यांना करावा लागेल. भारतामध्ये 3-4 खूप मोठ्या स्ट्रेंथ्स आहेत. त्यातलं एक म्हणजे आपलं सरासरी वय हे 26-27च्या घरात आहे. चीनचं 37 वर्ष आहे, अमेरिकेचं 44 वर्ष आहे, युरोपचं 55 वर्ष सरासरी वय आहे, जपानचं 60च्या पुढे आहे. याचा अर्थ आमच्याकडे मेहनत करणारे हात जास्त आहेत. 15 ते 65 वयातल्या लोकांना कमावतं वय समजलं जातं. 15च्या खालचे 65च्या वरचे हे अवलंबित असणारं समजलं जातं. तर हा जो डिपेंडन्सी रेशो आहे तो भारताचा सगळ्यात कमी आहे. भारताचं तरुण रक्त हे जास्त इतर देशांपेक्षा आहे आणि म्हणून आम्ही जास्त काम करू शकू ही क्षमता आमच्याकडे आहे. या हातांना काम देण्याचं काम आपल्यासारखे उद्योजक करत असतात आणि याच्यात मला वाटतं पुढे जाऊन पण भरपूर वाढ होऊ शकेल. पण ही एक आपली स्ट्रेंथ आहे. दुसरं योगायोगाने म्हणा की ब्रिटिश राजवट आपल्याकडे असल्यामुळे आपल्याकडे इंग्लिशचा प्रभाव चांगला आहे. आपल्याकडे टेक्नॉलॉजी शिकलेले लोक जास्त आहेत. आज आपण सगळे वेब मीटिंगवरनं एकमेकांना भेटतोय. यातनंच आपल्या टेक्नॉलॉजीमध्ये जी आपण आत्मसात करण्यामध्ये जी आपण क्षमता दाखवली ही आपल्याला त्याच्यातनं दिसून येईल. तिसरा भाग असा आहे की आमची अंतर्गत बाजारपेठ मोठी आहे. चौथं, पूर्णपणे निर्यातीवर आपण इतर देशांसारखे अवलंबून नाही आहोत. म्हणजे जे छोटे देश आहेत, एशियन कंट्रीज आहेत, थायलंड, फिलिपिन्स सारखे आपण काही नाव, की यांनी निर्यातीवर खूप मोठं केलं. आज त्यांना जी जागतिक मंदीसारखी परिस्थिती आहे त्याचा खूप जास्त फटका बसणार आहे. आपल्याकडे टुरिझमचं खूप जास्त आपण म्हणतो पोटेन्शियल आहे, पण ते पूर्ण अजून विकसित झालं नाही. त्यामुळे टुरिझमचा फटका आपल्याला बसणार नाही. थायलंड सारखी इकॉनॉमी आपण डोळ्यासमोर आणा, की आज टुरिझमवर त्यांचा किती जास्त भर आहे आणि जेव्हा सगळ्या एअरलाईन बंद होतात तेव्हा त्यांच्यासारख्या इकॉनॉमीला किती मोठा फटका बसणार आहे. टुरिझम पासून लोक सगळे लांब राहणार आहेत. तर ह्या परिस्थितीमध्ये आपली जागतिक
बाजारपेठ हे एवढंच आपली अंतर्गत बाजारपेठ मोठी आहे. आपलं इनवर्ड लुकिंग इकॉनॉमी इतरांपेक्षा चांगली आहे. हा आपला चौथा एक सामर्थ्य आपलं आहे. आणि पाचवी गोष्ट जी मला दिसते की आपल्याकडे सोन्याचा खूप मोठा साठा आहे. आणतायत किंवा काही देश उणे व्याजदराने काम करतायत. आज सगळीकडे जागा वर्तवले जातात. पहिलं मंदी म्हणजे काय, मी थोडक्यात एक सांगण्याचा प्रयत्न करतो. राष्ट्रीय उत्पन्न घरांनी वाढणारं राष्ट्रीय उत्पन्न, त्यामुळे मंदी काय याची आपल्याला कल्पना नव्हती. राष्ट्रीय उत्पन्नात घट झाली तर त्याला मंदी म्हणतात. 12 वर्षापूर्वी जेव्हा सबप्राईम क्रायसिस झाला होता तेव्हा 2 तिमाह्यांसाठी जागतिक उत्पन्नामध्ये 1% घट झाली होती. सो जागतिक उत्पन्न 100 असेल तर ते 99 वर आलं होतं. आजचे अंदाज साधारण असे आहेत की ह्या विषाणूचा प्रसार, त्याचे जे वाढते आकडे आहेत, रोज वाढते आकडे आहेत आणि त्याचं वाढतं पर्सेंटेज सुद्धा आहे. हे पर्सेंटेज जर 1 महिन्याभरात 1.5 महिन्याभरात आटोक्यात यायला लागलं, म्हणजे नवीन केसेस होत आहेत पण त्या आता 15% रोज वाढायच्या ऐवजी 10% वाढतायत, 10% वाढायच्या ऐवजी 5% वाढतायत. हा त्यांच्या वाढीचा दर जर घटायला लागला आणि हे साधारण मे महिन्यापर्यंत झालं तर जागतिक अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत सुरू होण्यामध्ये साधारण सप्टेंबर पर्यंतचा कालावधी जाईल. आणि याच्यात जर हे मेच्या पुढे लांबलं तर अजून जागतिक अर्थव्यवस्था रुळावर यायला अजून जास्त वेळ जाऊ शकेल. तर मे पर्यंत हे बरंचसं आटोक्यात येतानाचं जर चित्र दिसलं तरी जगाची अर्थव्यवस्था साधारण 1% आकुंचित पावणार आहे, 1% घटणार आहे, असा अंदाज आज तरी बांधला जातोय. पण हे रेंगाळलं प्रकरण तर ही घट 1%वर सीमित राहणार नाही, ती 2.5% 3% इतकी पुढे जाऊ शकेल. अशी परिस्थिती म्हणजे मग त्याला मंदीवरनं आपण जागतिक महामंदी, रिसेशनच्या ऐवजी डिप्रेशन असं तिथे शास्त्रीय व्याख्या करायला गेलो तर. पण हे आपल्या सगळ्यांना भिडणारा हा प्रश्न आहे आणि अशी परिस्थिती गेल्या 70-80 वर्षात कोणी बघितलेली नाही. म्हणजे 1930 सालची जी परिस्थिती होती त्याच्यानंतर असं जागतिक महामंदी की जिथे जागतिक उत्पादन हे 3% जास्तनी आकुंचित पावतंय, अशासारखी परिस्थिती. तर तसं झालं आणि त्याच्यात जास्त जास्त फिस्कल स्टिम्युलस द्यायला लागला, जास्त जास्त मॉनिटरी स्टिम्युलस द्यायला लागला. याचा अर्थ त्या देशातल्या सेंट्रल बँक्स हे जास्त जास्त नोटा छापतात, पैसे छापतात. आता डिजिटल पैसे असल्यामुळे प्रत्यक्षात नोटा छापायला लागत नाहीत, पण मोठ्या प्रमाणात धनप्रवाह तिथे उपलब्ध करून द्यायला लागतो आणि त्याचा पुरवठा वाढला, पैशांचा पुरवठा वाढला की त्याचं मूल्य कमी होतं. हे कुठलाही नियम आहे की सप्लाय वाढला की प्राइस कमी होणार. तर तिथे अशा परिस्थितीमध्ये सोनं हा एक असं चलन आहे. गेली 5000 वर्ष आपल्या सगळ्यांनी त्याच्यावर, सोन्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि सोनं हे फक्त एक धातू म्हणून नाही, त्याच्याकडे एक चलन म्हणून पण बघितलं जातं. तर त्याचा सप्लाय वाढत नाही. जगातला त्याचा साठा आहे तो 1,86,000 टनाचा आहे. त्याच्यात तो मोठ्या प्रमाणात वाढत नाही आणि त्यामुळे जेव्हा पेपर करन्सीचं प्रमाण हाताबाहेर वाढतं तेव्हा सोन्याचे भाव डॉलरमधले वाढत जातील. आणि इथे भारताची एक स्ट्रेंथ आहे, ही छुपी शक्ती आपली आहे की जगाचा जो सगळा सोन्याचा साठा आहे त्याच्या जवळजवळ 15 ते 16%, 25,000 टनाचा साठा, आणि तो सरकारकडे नाही तर आपल्या घराघरांमध्ये, आपल्या देवस्थानांमध्ये हा आपल्याकडे साठा आहे. तर ही एक आपली जमेची बाजू राहू शकते. आणि त्यामुळे हे जे वादळ आलेलं आहे हे वादळ कायम चालू राहणार नाही, वादळ शमणार आहे. 2 महिने लागणार का 6 महिने लागणार हा प्रश्न आहे. वादळात आज आपण त्याच्या भोवऱ्यामध्ये आहोत, त्यामुळे मती कुंठित होण्यासारखी परिस्थिती नक्की आहे. वादळ थांबल्यानंतर जेव्हा आपण आजूबाजूला बघू तेव्हा काय काय पडझड झालीये ही पण तिथे दिसणार आहे. मगाशी म्हटलं की ज्यांनी अति कर्ज घेतलेल्या कंपन्या त्या धोक्यामध्ये येऊ शकतील.
ज्यांनी बेतासबात कर्ज घेतलंय पण त्यांचं उत्पन्न थांबलं, त्यामुळे त्या नवीन जोखमी तिथे तयार होऊ शकतील. बँकिंग व्यवस्थेमधले नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स हे वाढू शकणार आहेत. तर त्यामुळे कुठले कारखाने बंद पडले, कुठले उद्योग अडचणीत आले. हे वादळ संपल्यानंतर आपण आजूबाजूला बघितलं की मन विषण्ण करणारी परिस्थिती असू शकेल आणि त्यामुळे ह्यातनं कसं बाहेर पडणार अशी शंका प्रत्येकाच्या मनाला आल्याशिवाय राहणार नाही. इथे एक महत्वाचा भाग, आणि मला वाटतं अंकुशरावांनी तो खूप चांगल्या प्रकारे सांगितला. म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी इंग्लंडमध्ये ते म्हणायचे, स्टे काम अँड कॅरी ऑन. पहिली गोष्ट आहे मन शांत ठेवायचं. दुसरी गोष्ट आहे आपली शारीरिक क्षमता चांगली ठेवायची, व्यायाम करायचा, मन उल्लसित ठेवायचं. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की हा जो आपल्यावर आज लॉकडाऊनची परिस्थिती आलेली आहे, ह्याचा चांगल्यात चांगला वापर कसा करायचा. अंकुशरावनी ते पण खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की रोजच्या कामाच्या झंझावातामध्ये जे धोरणात्मक निर्णय घ्यायचे असतात, जे दीर्घ मुदतीचं सगळं नियोजन करायचं असतं, त्या गोष्टी आज नको उद्या करू म्हणून त्या बाजूला ठेवल्या जातात. आज त्या ड्रॉइंग बोर्डकडे जायची आपल्याला वेळ आहे. दुसरं, ह्या लॉकडाऊनमुळे आपल्या गरजा खऱ्या किती कमी आहेत आणि आपला वेळ आपण किती चांगल्या प्रकारे इन्व्हेस्ट करू शकतो, ह्याचं सुद्धा आपल्या स्वतःलाच एक प्रतिबिंब यातनं मिळालेलं आहे. तर त्यामुळे ह्या कमी केलेल्या ज्या गरजा आहेत, कमी झालेल्या गरजा आहेत, मला वाटतं वादळ शमल्यानंतर सुद्धा पुढची 2-3 वर्ष ह्या कमी गरजांनीच आपण काम करणं आवश्यक आहे. कारण उद्योजक म्हणून आपल्यावर इतरांची खूप जास्त जबाबदारी आहे. त्यामुळे नवीन पद्धतीने न्यू वर्ल्ड ऑर्डर यातनं तयार होणार आहे. त्या न्यू वर्ल्ड ऑर्डरमध्ये आपण पुढे कसे राहू, आणि त्याच्यात काही गोष्टी आपल्याला असं जाणवतात की कार्यक्षमता आणि शिस्त याच्यामध्ये चीन सारखा देश आहे, कोरिया सारखा देश आहे, हे आपल्या पुढे हजारो मैल आपल्या पुढे गेलेले आहेत. आणि त्या कार्यक्षमतेची जी शर्यत आहे त्याच्यामध्ये आज हा जो आपल्याला धक्का मोठा बसला, त्याच्यातनं आमची कार्यक्षमता कशी वाढवता येईल याचा विचार करायला आपल्याला वेळ मिळाला. आपण शिस्तीबद्दल म्हणतो की आज आपण खरोखरच आमचा उंबरठा ओलांडून शेजाऱ्याकडे सुद्धा जात नाही. हे स्वयंशिस्तीची भावना आज आपल्याला आली. आपण मास्क लावल्याशिवाय वापरत नाही ही भावना आली. तर आपण महायुद्ध पाहिलेलं नाही, पण ही युद्धजन्य परिस्थिती आपण बघितली. त्यातनं शिस्त आपल्याकडे बांधली जाण्याची जी घटना आहे ती 10-15%, 20% तरी निश्चित पुढे जाईल. ही परिस्थिती निवळल्यानंतर ही शिस्तीची भावना सोडून आपल्याला चालणार नाही. आणि आपण म्हणतो की ज्याच्याकडे धैर्य आहे, ज्याच्याकडे नेतृत्वाचे गुण आहेत, तोच माणूस उद्योजक होतो. आणि अशा 100 पेक्षा जास्त उद्योजकांशी आज हे हितगुज करण्याची मला संधी मिळाली. ते मी आनंद गावडे आणि आपल्या सगळ्यांना त्याचा धन्यवाद देतो. आणि ह्या वेळी कशा प्रकारचं आपण धोरण पुढे आणलं पाहिजे याचा विचार केला तर आपल्या सगळ्यांचं स्फूर्ती जे आहेत छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचं उदाहरण यावेळी आपण डोळ्यासमोर आणलं पाहिजे. 1666 साली आग्र्याला बोलवून कपटांनी त्यांना कैद करण्यात आलं होतं. त्याच्यातनं हुशारीने त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली आणि ते जेव्हा राजगडावर परत आले तेव्हा पुढची 1.5 वर्ष 2 वर्ष सगळी व्यवस्था चोख करण्यावरती त्यांनी लक्ष घातलं. ज्याची डागडुजी करायला पाहिजे ते केलं पाहिजे. सैन्याचं मनोधैर्य वाढवलं पाहिजे, त्याच्यावरती काम केलं पाहिजे. ह्याच्यावरती त्यांनी पूर्ण लक्ष केंद्रित केलं. आणि ही सगळी व्यवस्था बांधल्यानंतर 1670 मध्ये पुन्हा शमशेर बाहेर काढून सुरत वरती हल्ला करण्यासाठी ते तयार झाले होते. आज करोनामधनं सुटका झाल्यावर आम्ही कसे वागणार आहोत याचं प्रेरणा आपल्याला त्यांच्या उदाहरणावरनं निश्चित मिळेल की आज कुठे डागडुजी करणं आवश्यक आहे, कुठलं कर्ज उत्पादक आहे, कुठलं कर्ज अनुत्पादक आहे, कुठल्या गरजा अनावश्यक आहेत. आणि लाख मरोत पण लाखांचा पोशिंदा न मरो असं म्हणतात. आज उद्योजक चांगले राहिले
त्यांचं मनोधैर्य चांगलं राहिलं तर त्यांच्याकडे काम करणारे, त्यांच्या नेतृत्वाकडे बघणारे जे सगळे लोक आहेत त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आपण काम करू शकू. तर हे जे संकट आहे यातनं आम्ही जास्त चांगल्या प्रकारे आमचा व्यवसाय कसा करू आणि आज आम्ही थोडीशी माघार घेऊ, आज पुन्हा सगळी मोर्चे बांधणी नीट करू आणि उद्या नवीन सीमा पार करण्यासाठी आम्ही कसे तयार होऊ हा विचार करण्याची ही निश्चित वेळ आहे. धन्यवाद. सागर तुपेंचा प्रश्न आहे की या काळातल्या अपॉर्च्युनिटीज बद्दल आपण सांगण्याचा प्रयत्न करू. मी मगाशी म्हटलं तसं की पहिली तर ही अपॉर्च्युनिटी आहे आपल्या बिझनेस प्लॅनचा सगळा पूर्ण साकल्याने विचार करण्याची. आणि आपण नक्की जाणता की बरीचशी उत्तरं ही आपल्याला अंतर्गत आहेत. इतर काय करतात त्याच्यापेक्षा आम्ही काय करतो, आम्ही कुठली गोष्ट आवश्यक आहे, कुठली गोष्ट अनावश्यक आहे, माझं सामर्थ्य कशात आहे, तिथे माझा फोकस आहे की नाही. तर मला वाटतं नवीन बिझनेस प्लॅनचं रेखाटन करण्यासाठी ही सगळ्यात मोठी अपॉर्च्युनिटी आहे. आपापल्या क्षेत्रामध्ये कुठे कुठे अपॉर्च्युनिटीज आहेत हे आपल्याला दिसू शकेल. मगाशी मी म्हटलं कर्जाचा जबाबदारीने वापर करणं, तारण आणि कारण यातलं कारण मला चांगल्या प्रकारे समजता आलं पाहिजे. आणि तिथे बऱ्याच ठिकाणी इलिक्विड ऍसेट्स वरती मी जेव्हा कर्ज घेतो तेव्हा मी स्वतःसाठी एक अडचण निर्माण करत असतो. तसं त्यातनं आज मला बाहेर पडता येईल का, मी काही बफर तयार केलाय का, अंकुशराव जसं बोलले तसं तो एक भाग नक्की आहे. अपॉर्च्युनिटी आपल्या बिझनेसमध्येच आहेत. काही ठिकाणी मी मगाशी म्हटलं जसं माघार घ्यायला लागेल, काही ठिकाणी काही तह करावा लागतील. पुढचं युद्ध जिंकायचं असेल तर आज तह करावा असा पण तिथे विचार केला पाहिजे. पण अपॉर्च्युनिटी सापडण्यासाठी आपण रिबाउंड होणं, रेझिलियन्स आपल्यामध्ये असणं, आपलं इनोव्हेशन नक्की आहे. तुमच्या व्यवसायातल्या अपॉर्च्युनिटी मला दिसणार नाहीत पण तुम्हाला नक्की दिसतील. त्यातल्या कुठल्या घ्यायच्या, कुठल्या सोडायच्या, आज क्षमता कुठे वाढवायची याचा विचार केला पाहिजे. काही क्षेत्रात असं असेल की आपण वीक असू, त्या क्षेत्रातनं आपण थोडं नुकसान सोसून एक्झिट व्हायचं का असा सुद्धा विचार करायला लागतो. आणि बऱ्याच वेळा असं असतं की एक्झिट होणं हे आपल्या हातात असतं, एंट्री करणं हे प्रत्येक वेळी आपल्या हातात नसतं. त्यामुळे कुठले भाग छाटायचेत, झाडाची छाटणी केली की त्याला नवीन बहर येतो, त्याचाही विचार करणं आवश्यक आहे. राजेश कुर्डेंनी प्रश्न विचारलाय की रेट ऑफ इंटरेस्ट कसे राहतील. रेट ऑफ इंटरेस्ट जगभरात तर खाली गेलेलेच आहेत. म्हणजे जगभरात 23 ट्रिलियन डॉलर्सचे बॉन्ड आहेत. त्यातले 80% बॉन्ड्स हे आज शून्याच्या खाली त्यांचा व्याजदर गेलाय. भारतामध्ये सुद्धा व्याजाचे दर खाली केलेत. आता रिझर्व्ह बँकेनी रेपो रेट कमी केलाय, रिव्हर्स रेपो रेट कमी केलाय. एक खूप मोठं पाऊल आता सरकारने उचललं 1 एप्रिल पासून, ते म्हणजे पोस्टातले जे अल्पबचत योजना आहेत त्याच्यावरचं व्याज जवळजवळ 1.5% कमी केलं. आपल्याकडे परिस्थिती अशी होती की सिनियर सिटीजन स्कीम, पोस्टल सेव्हिंग याच्यावरचे व्याजाचे दर बदलले जात नव्हते आणि ते व्याजाचे दर चढे असल्यामुळे सरकार जास्त दराने जेव्हा ठेवी घेत असतं तेव्हा बँकांकडे कमी व्याजाने ठेवी कशा देणार. आणि त्यामुळे रिझर्व्ह बँकेने जरी व्याजाचे दर कमी केले तरी बँकांच्या ठेवी कमी होऊन पोस्टाकडे त्याचा कल किंवा स्मॉल सेव्हिंग्सकडे त्याचा कल वाढत होता. आणि त्यामुळे व्याजदर कमी केलेल्याचा उद्योजकांना फायदा होत नव्हता. आज गेल्या 5 वर्षातली आपण जर परिस्थिती बघितली तर भाववाढीचा दर हा साधारण 3.5-4% खाली आलेला आहे. 2009 ते 2014 या काळात भाववाढीचा दर डबल डिजिट होता, 10%च्या वर होता, 11%च्या घरात होता. तो सरासरी दर जवळजवळ 5%पेक्षा जास्त खाली आला होता. पण व्याजाचे दर मात्र त्या प्रमाणात कमी झालेले नव्हते. याचा अर्थ उद्योजक जेव्हा आपलं एखादं उत्पादन करतो तेव्हा त्याच्या उत्पादनाची किंमत भाववाढीच्या दराने वाढत असते आणि म्हणून त्याला व्याजाने पैसे घेणं परवडतं. पण जर भाववाढ कमी असेल पण व्याजाचे दर जास्त असतील तर त्याची खूप मोठी कुचंबणा होते. तर ही परिस्थिती बदलणं आवश्यक होतं आणि त्याच्यासाठी स्मॉल सेव्हिंगचे दर कमी करणं आवश्यक होतं. आज स्मॉल सेव्हिंगचे दर कमी केलेले आहेत. LICची जी सिनियर सिटीजन स्कीम आहे त्याचे दर कमी केलेले आहेत.
पण मला वाटतं ही सुरुवात आहे आणि जशी ही मंदीची परिस्थिती जास्त समोर येईल, जसं रिझर्व्ह बँकेला जास्त ठिकाणी पैसे द्यावे लागतील, तसं व्याजाचे दर अजूनही खाली येण्याची शक्यता डोळ्यासमोर धरली पाहिजे. संतोष कुंजेरांचा प्रश्न आहे की इज दिस द राईट टाइम टू इन्व्हेस्ट इन द शेअर मार्केट. इथे थोडस म्हणजे हा माझा खरं तर मूळ विषय शेअर मार्केट, पण जास्त इथे आज उद्योजकांबद्दल बोलायचं होतं. शेअर मार्केट आज आपण बघितलं तर फेब्रुवारी मार्च या 2 महिन्यामध्ये एकदम धडाक्याने ते खाली आलं आणि हा खाली येण्याचा जो वेग आहे तो मी तरी आजवर अनुभवलेला नव्हता. 2008 सबप्राईम क्रायसिस मध्ये ज्या पद्धतीने शेअर मार्केट खाली येत होतं त्याच्यात सुद्धा साधारण 15 ते 18 महिने म्हणजे ऑक्टोबर 2007 पासून मार्च 2009 या 18 महिन्यामध्ये जगातले शेअर बाजार खाली आले होते जवळजवळ 50%. इथे मार्च महिन्यामध्ये 18 दिवसामध्ये 32% शेअर बाजार खाली आला आणि हा वेग कल्पनेच्या बाहेरचा वेग होता. ज्या गोष्टी महाग होत्या त्या सगळ्या खूप स्वस्त झाल्या, पण आता स्वस्त झाल्या म्हणून माझ्या हाताला सवड आहे की नाही त्या घेण्यासाठी हा विचार इथे करायला पाहिजे. माझ्याकडे जर ते कुशन असेल तर त्यातली थोड्या प्रमाणातली रक्कम मी तिथे शेअर बाजारामध्ये घालणं आज नक्की खूप स्वस्त ती गोष्ट आहे. पण स्वस्त आणि महाग एक छोटंसं उदाहरण सांगतो, एखाद्या वेळेला तुम्हाला ते पटेल की कशाचं मूल्य किती आहे आणि त्याची किंमत किती आहे. एखादा माणूस जर वाळवंटामध्ये अडकलेला असेल आणि 36 तास त्याला प्यायला पाणी पण मिळालेलं नसेल आणि कोणीतरी पाण्याचा एक ग्लास त्याच्या पुढे केला तर त्याच्यासाठी तो काहीही द्यायला तयार असेल, हातातली हिऱ्याची अंगठी काढून तो देईल आणि तो पाण्याचा ग्लास विकत घेऊ शकेल. कारण त्याच्या दृष्टीने त्या पाण्याच्या ग्लासचं मूल्य हे प्राइसलेस अमूल्य झालेलं आहे आणि त्यामुळे मी राहिलोच नाही तर माझ्या हिऱ्याचा काय उपयोग आहे. पण हा त्याचा नेहमीचा व्यवहाराचा भाग नाही. तर बाजारामध्ये सुद्धा अशी गोष्ट असते की गोष्टी स्वस्त झाल्यात पण आज माझी क्षमता आहे का, मी आज लिक्विडिटी रिटेन करायला पाहिजे का, माझ्या स्वतःच्या धंद्याला त्याची जरूर लागणार आहे का, याचा पहिला हिशोब केला पाहिजे. त्याच्यानंतर उर्वरित जी रक्कम असेल ती सुद्धा ही मंदीची परिस्थिती एका दिवसात बदलणार नाही की काहीतरी मोठी संधी आली आणि ती मी आज घेतली नाही, गाडी सुटून चालली आहे अशी परिस्थिती नाही. ही रेंगाळणारी गाडी आहे. माझ्याकडे जर 100 रुपये माझ्या हिशोबाने शेअर बाजारात घालण्याचे असतील, आज 20 ते 30 रुपये घालायला पाहिजेत आणि टप्प्याटप्प्याने पुढचे 3 महिने 6 महिने 9 महिने उरलेली रक्कम घालायला पाहिजे. स्वस्तात घेतलं तर फायदा नक्की आहे, पण त्या फायद्यात करायला जाताना मी स्वतःला धोक्यात घालत नाही ना याचा विचार केला पाहिजे. शुभम दांडगेंनी विचारलंय की कंझ्युमर बाईंग ट्रेंड्स मध्ये फायनान्शियल क्रायसिस नंतर फरक पडेल का. हे अगदी नैसर्गिक आहे की हा फरक पडणार आहे. 2 प्रकारचे खर्च असतात. एक जो करावाच लागतो तो खर्च, सक्तीचा खर्च असतो. दुसरा ऐच्छिक खर्च असतो आणि ऐच्छिक खर्चाला फाटा देण्याशिवाय बऱ्याच प्रमाणात गत्यंतर राहणार नाही हे सुद्धा आपण जाणलं पाहिजे. आज माझ्या व्यवसायाची खात्री नसेल तर मी चैनीची गोष्ट करीन का, माझ्या नोकरीची शाश्वती नसेल तर मी कशावरती खर्च करीन. मला माझा पगार राहणार आहे पण त्याच्यात कपात होणार आहे असा जर विचार असेल तर कुठलाही खर्च करताना मी नक्की हात आखडता घेणार आहे. म्हणजे आज बरेचसे खर्च करण्याची साधनं उपलब्धच नाहीयेत. आज तुमचे मॉल, मल्टिप्लेक्स, रेस्टॉरंट सगळं बंद आहे. पण उघडल्यानंतर सुद्धा माणूस काही प्रमाणात साशंक राहणार आहे आणि तो म्हणणार आहे की खरंच या खर्चाची जरूर आहे का. तर त्यामुळे कंझ्युमरचे ट्रेंड्स हे निश्चित बदलणार आहेत. आज वर्क फ्रॉम होम आपण सगळे करतोय, मग
नवीन गाडीची जरूर आहे का हा विचार येईल. बऱ्याचशा ऐच्छिक गोष्टींवरती नक्की चिमटा घेतला जाईल आणि त्यामुळे ह्या परिस्थितीतनं बाहेर यायला पुन्हा सगळं नॉर्मल व्हायला जो जो कालावधी लागेल, शक्यता आहे की 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष लागतील. तोपर्यंत अशा वस्तूंची विक्रीवरती नक्की परिणाम होईल. याचा एक चांगला भाग पण मी तुम्हाला सांगतो की मगाशी जसं सांगितलं की आपण कच्चं तेल बऱ्याच प्रमाणात आयात करतो, तसा एक दुसरा भाग असा आहे की आपण इलेक्ट्रॉनिक गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात आयात करतो आणि त्या बऱ्याचशा चीनहून आयात होतात. भारताचा ट्रेड डेफिसिट चीन बरोबर जर बघितला तर साधारण वर्षाला $12 बिलियन, म्हणजे जवळजवळ 1 लाख कोटींचे आपली चीनकडनंची आयात ही आपल्या निर्यातीपेक्षा जास्त होते. आज ह्या सगळ्यावरती कुठेतरी चाप बसणार आहे. आज नवीन मोबाईल घेताना माणूस म्हणेल की सध्या नको, 6 महिन्यांनी बघू. नवीन टीव्ही घ्यायचा विचार पुढच्या पाडव्याला नको, पुढच्या गुढीपाडव्याला नको, पुढच्या दिवाळीच्या पाडव्याला विचार करू. हा नक्की कुठे ना कुठे तिथे आल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे हे ट्रेंड्स बदलतील. आपण उद्योजक असाल आणि आपल्या व्यवसायातले काय ट्रेंड्स बदलणार आहेत, आपले कस्टमर कसा विचार करणार आहेत, याच्यासाठी सुद्धा याच्यावर रिफ्लेक्ट केलं पाहिजे, याचा विचार केला पाहिजे. अंकुशराव विचारतात की सेव्हिंग इकॉनॉमी आपली होईल का स्पेंडिंग इकॉनॉमीवर? तर स्पेंडिंगवरती काही प्रमाणात चाप बसेल, आताच आपण बोललो, पण सेव्हिंगसाठी उत्पन्न पण माझं तगडं असावं लागतं. तिथे जर थोडंसं मी मागे पडणार असेल तर सेव्हिंगकडे किती मी जाऊ शकतो याच्यावर सुद्धा मर्यादा येणार आहेत. उदय जाधवांचा प्रश्न आहे की व्हॉट विल हॅपन इन सप्लाय चेन. हा खूप चांगला प्रश्न आहे. लॉकडाऊन नंतर 2-3 गोष्टी अगदी निश्चित होताना दिसत आहेत. एक डिमांड डिस्ट्रक्शन, मागणी घटणार आहे आणि जेव्हा मागणी येईल ना तेव्हा सुद्धा असं होईल की ज्याच्याकडे ऑर्डर येते त्याला ती ऑर्डर सप्लाय करायला त्याच्याकडे मालाचा सगळा भाग असणार नाही. म्हणजे त्याची सप्लाय चेन डिस्टर्ब झालेली आहे, त्याचा वर्कर परप्रांतातनं आला होता तो परत गेलाय, स्किल्ड लेबर आहे तो, आज परत लगेच यायला तयार नाही. इथपासनं त्याच्या उत्पादनामध्ये अडचण होणार आहे, ट्रान्सपोर्टमध्ये अडचण होणार आहे आणि मोठी जी चेन असते त्यातले काही भाग जर चालत नसतील तर सगळी चेनच ठप्प होते. तर मगाशी मी बोलताना सांगितलं की 5पैकी 2 कंपन्या कुठली ना कुठली गोष्ट चीनहून आयात करतात. तसं परदेशातून आयात करून, म्हणजे मी कार बनवतोय पण त्याचा कंट्रोलर तैवानहून होतोय, तो तैवानहून कंट्रोलर न आल्यामुळे माझी कार बनवून तयार आहे पण मी डिस्पॅच करू शकत नाही. अशा प्रकारची परिस्थिती होणार आहे आणि ते सुद्धा म्हणजे आपण जो जीडीपीचा दर कमी होणार आहे त्याचा हा एक भाग आहे की एका बाजूला डिमांड कमी होणार आहे, दुसऱ्या बाजूला सप्लाय मध्ये पण मोठं डिस्ट्रप्शन तिथे येणार आहे. ती गाडी रुळावर यायला 3 महिने 6 महिने हा प्रश्न संपल्यानंतर लागतील. गव्हर्नमेंट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स मध्ये सुद्धा कुठेतरी प्राधान्यक्रम त्यांना आणावा लागेल. सागर थोरातांचा प्रश्न आहे, म्हणजे जे सुरुवात झालेले प्रोजेक्ट आहेत ते काही लांबू शकतील का? आज सरकारचं प्राधान्य जर मदत देणं आणि मेडिकल प्रॉब्लेम सोडवणं याच्यावरती असेल तर सुरुवात झालेले प्रकल्प लांबण्याची शक्यता नक्की गृहीत धरली पाहिजे. नवीन प्रकल्प सुरू होण्याची शक्यता राहणार नाही आणि कुठेतरी तिथे सुद्धा, म्हणजे आपण नुकतं वाचलं असेल की काँग्रेस अध्यक्षांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलंय की तुम्ही काय काय बदल करू शकता आणि त्याच्यात दिल्लीमधलं जो ब्युटिफिकेशन प्रोजेक्ट आहे त्यामुळे 20,000 कोटीचा प्रोजेक्ट आज त्याची घ्यायची जरूर आहे का हा आपण पुढे ढकलूया, अशी सूचना सुद्धा त्याच्यात केली आहे. तर असे म्हणजे ह्या गोष्टीमध्ये सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष सगळे विचार हा करणारच. खासदारांचं वेतन सुद्धा त्यांनी कमी केलंय, खासदारांचा निधी कमी केलाय. तर त्यामुळे काही इन्फ्रास्ट्रक्चर मधले प्रोजेक्ट हे लांबू शकतील, काही रद्द होऊ शकतील, हा विचार नक्की आहे. सत्यजित शिंदे विचारतात की हाऊ अबाउट इन्व्हेस्टिंग इन रिअल इस्टेट. म्हणजे माझा त्या क्षेत्रात तेवढा अभ्यास नाही,
पण आज लिक्विडिटी सांभाळणं खूप महत्वाचं आहे. आज लिक्विडिटी म्हणजे आपल्या बंदुकीतल्या सगळ्या गोळ्या उडवून टाकल्या तर आपण शिकार करण्याऐवजी शिकार होऊ का, असा थोडासा विचार करा. शरद साळुंखेंचा प्रश्न आहे की वेदर देर विल बी सब प्राईम कंडिशन. तर सब प्राईम हे 2008चा जो फायनान्शियल क्रायसिस झाला त्याच्यात अमेरिकेत ज्यांची कर्ज परत करण्याची क्षमता नव्हती अशा लोकांना गृहकर्ज मोठ्या प्रमाणात दिली होती, त्याला आपण सबप्राईम म्हणतो. पण तुमचा प्रश्नाचा रोख बरोबर आहे की अशी परिस्थिती इतर कुठल्या क्षेत्रांमध्ये येऊ शकेल का. तर अमेरिकेत ते म्हणतात की स्टुडंट लोन्स, शिक्षणासाठी दिलेली कर्ज मोठ्या प्रमाणात आहेत, या मुलांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत तर ते कर्ज कसं परत करणार. आज अमेरिकेमध्ये ज्या झपाट्यांनी बेकारीचा आकडा वाढत गेला, म्हणजे 2,80,000 लोकांवरनं 32 लाख वरनं 66 लाख आणि या आठवड्यात अजून तो आकडा म्हणजे एकंदर 16% वर्कफोर्स त्यांनी बेकारीचा क्लेम तिथे केलेला आहे. तर एज्युकेशन लोन मध्ये ही परिस्थिती नक्की येऊ शकते. अमेरिकेत बऱ्याच कंपन्यांनी व्याजदर कमी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलीत आणि ती कर्ज स्वतःचे शेअर रिपर्चेस करण्यासाठी वापरलीत. आज जेव्हा त्यांचं उत्पन्न कमी होतं, त्यांचे शेअरचे भाव कमी होतात, तेव्हा ही कर्ज कशी परत करणार त्याचा प्रश्न येतो. आणि ज्या कंपन्यांनी जास्त कर्ज घेतलेत त्याला असं म्हणतात की जगात आज कंपन्यांनी घेतलेल्या कर्जांचा खूप मोठा फुगवटा तयार झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये काही कर्ज धोक्यात येण्याची नक्की शक्यता आहे. ज्या बँकांनी ती कर्ज दिली त्या बँकांवरही त्याचा परिणाम येणार आहे. तिथे फेडरल रिझर्व्ह बँक हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतील, पण कुठे ना कुठे त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. आपल्याकडे राष्ट्रीयकृत बँका असल्यामुळे त्यांच्या मागे सरकार उभं आहे, तिथे प्रश्न येत नाही. आता येस बँकेच्या प्रकरणात त्यांनी दाखवून दिलं की खाजगी क्षेत्रातली बँक असेल तरी ठेवीदारांचे पैसे सहजासहजी धोक्यात येणार नाहीत. पण ठेवींवरचा व्याजदर खूप कमी होईल अजून, हे डोळ्यासमोर धरलं पाहिजे. मला वाटतं साळुंखेंचा जो प्रश्न होता मी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न केलाय. कॉस्टिंग आणि प्राइस रेंज मध्ये फरक पडेल का, तेजस चरवडांनी प्रश्न विचारलाय. तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक उद्योजक आपली कॉस्ट कमी करण्याचा प्रयत्न करेल आणि तो जेव्हा सप्लायर कडनं काही घेतो तेव्हा त्याच्याकडे तो जास्त निगोशिएट करण्याचा प्रयत्न करेल, कारण त्याला पण माहिती आहे की त्या गोष्टीला उठाव राहणार नाहीये, मंदीची परिस्थिती आहे. त्यामुळे तिथे जास्त कार्यक्षमता, इफिशियन्सी आणून कॉस्टिंग कसं कमी करता येईल. आणि म्हणजे जपानमध्ये त्यांनी याच्यात खूप जास्त प्रयत्न केलेत. आपण टोयोटा लीन सिस्टीम वगैरे आपण नक्कीच बघितली असेल. तर प्रत्येक धंद्यामध्ये कार्यक्षमतेवरचा भर वाढवावा लागेल. आणि हा आपण म्हणू की मंदीचा हा एक फायदा असतो की त्याच्याशिवाय मोठे लाभदायक बदल होत नाहीत, ते पुढे पुढे ढकलले जातात. उपेंद्र मानेंचा प्रश्न आहे की स्टिम्युलस कसं काम करतो. तर स्टिम्युलस मध्ये मी मगाशी सांगितलं एक फिस्कल स्टिम्युलस आहे की गव्हर्नमेंट स्वतःचा खर्च वाढवतं, त्यातनं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होतो. किंवा जिथे म्हणजे आजच मी वाचलं की हाँगकाँगमध्ये सरकार सगळ्या लोकांच्या अर्धे पगार सरकार देणार आहे 1-2 महिने, कारण उद्योजकांना ते देणं शक्य नाही. अशा प्रकारचा सुद्धा स्टिम्युलस वेगवेगळ्या देशांमध्ये येतो. आज आपल्याकडे तर जे 80 कोटी लोक वंचित आहेत त्यांच्या खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचे पैसे थोड्या थोड्या प्रमाणात यायला सुरुवात झाली, कारण त्यांची अडचण खूप मोठी आहे आणि त्यांच्याकडे पाठबळ काही नाही, त्यांच्याकडे बॅकअप अरेंजमेंट काही नाही. तर थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यापर्यंत उपाययोजना या प्रत्येक ठिकाणी केल्या जातील. आज आरोग्य सेवेकडे जे त्यातली गुंतवणूक झालेली नव्हती, आज जास्त वेगाने तिथे गुंतवणूक करणं आवश्यक आहे, तेही सरकारला विचार करायला लागेल. आणि मॉनिटरी स्टिम्युलसचा मी सांगायचा प्रयत्न केला की तिथे रिझर्व्ह बँक जास्त निधी उपलब्ध करून देतं आणि त्याच्यामध्ये कंपन्या अडचणीत येणार नाहीत
आता एक त्यांनी तरतूद अशी केली की 3 महिन्यासाठी तुमचं टर्म लोन किंवा EMI, क्रेडिट कार्ड याचे हप्ते तुम्ही भरले नाहीत तर तुमचं क्रेडिट रेटिंग खराब होणार नाही. म्हणजे हे कर्जमाफी नाहीये, हे हप्ते माफी नाहीये, त्याच्यावरती व्याज कमी केलंय अशातला भाग नाही. पण मी जर डिफॉल्टर झालो, मी जर ते व्याज वेळेत भरलं नाही, हप्ता वेळेत भरला नाही, तर माझ्यावर एक डिफॉल्टरचा शिक्का बसतो. माझं क्रेडिट रेटिंग खराब होतं, माझं सिबिल स्कोअर खराब होतं आणि त्यामुळे मला कर्ज मिळणं दुरापास्त होतं, मला जास्त व्याजाने कर्ज घ्यावं लागतं. तर ह्याच्यावरची उपाययोजना या स्टिम्युलस मधनं जी केली आहे की 3 महिने तुम्ही तुमचा हप्ता पुढे मागे झाला, वेळेवर भरू शकला नाहीत, तरी तुमचं रेटिंग खराब होणार नाही. तुम्ही यू विल नॉट बी ट्रीटेड एज डिफॉल्टर. विराज गावडे नी प्रश्न विचारला. विराज, हाऊ टू मॅनेज क्रायसिस, हाऊ टू बिल्ड अन इमर्जन्सी फंड फॉर स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस. हा खूप चांगला प्रश्न आहे विराज. आणि हा विचार सहजासहजी केलेला नसतो की माझ्या धंद्यामध्ये एक मला बफर पाहिजे का. म्हणजे आपण जर फायनान्शियल मॅनेजमेंटचं सगळं त्याचं शास्त्र बघितलं तर तिथे 2-3 नियम अगदी सहज असतात की माझे लॉंग टर्म फंड्स मधनं माफ करा, शॉर्ट टर्म फंड्स मधनं मी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करता कामा नये. म्हणजे माझ्या लायबिलिटी साईडचे 2 भाग आहेत. लॉंग टर्म मनी मध्ये शेअर कॅपिटल, फ्री रिझर्व्ह आणि लॉंग टर्म बॉरोइंग आहे. आणि त्याच्यानंतर मी वर्किंग कॅपिटलसाठी काय घेतलं त्या लायबिलिटीज आहेत. तर माझे फिक्स्ड ॲसेट आणि माझा वर्किंग कॅपिटल मधलं मार्जिन हे सगळं माझ्या लॉंग टर्म फंड्स मधनं आलं पाहिजे. ही शिस्त असते, पण ती बऱ्याच ठिकाणी पाळली जात नाही. किंबहुना उलट होतं की वर्किंग कॅपिटल मधले पैसे खूप धडाडीने लॉंग टर्म ॲसेट मध्ये घालून टाकले जातात. आणि ही जेव्हा आपण असं पाऊल जेव्हा उचलतो तेव्हा आपण स्वतःसाठी एक पुढची अडचण निर्माण करतो. तर ही 2 गणित, कॅपिटल ॲडिक्वसीचं गणित आहे, लॉंग टर्म शॉर्ट टर्मचं गणित आहे, करंट रेशोचं गणित आहे. ही गणितं जर आपण आणली आणि प्रत्येक पैशावर मला रिटर्न मिळालंच पाहिजे असं मानलं नाही, माझा जो रिझर्व्ह आहे त्याच्यावर मला रिटर्न मिळणार नाही पण तो मला संकटाच्या वेळी सोडवणार आहे, तर असा विचार करून त्या धंद्यात एक क्षमता निर्माण केली पाहिजे. याचाच अर्थ अंकुशरावांनी सुरुवातीला सांगितलं की ओव्हर ट्रेडिंगचा मोह टाळला पाहिजे. तर ओव्हर ट्रेडिंगची फुटपट्टी प्रत्येकाने आपल्या धंद्याची काय आहे ही त्यांच्या फायनान्शियल कन्सल्टंट कडनं, म्हणजे मे बी माझा टॅक्स कन्सल्टंट हे सांगू शकणार नाही, मला फायनान्शियल कन्सल्टंटला विचारायला लागेल. पण अंडर ट्रेडिंग काय, ट्रेडिंग काय आणि ओव्हर ट्रेडिंग काय याचं मीटर खरं आपल्या हातात आहे. आपल्या धंद्यासाठी तो समजावून घेण्यात जर आज मी वेळ घातला तर ती माझी सगळ्यात फायद्याची गुंतवणूक ठरेल. विराज गावडेंचा दुसरा प्रश्न आहे की पुढच्या वर्षी डिस्ट्रेस ॲसेट विकत घेण्याची मोठी संधी असेल का. तर डिस्ट्रेस वाढणार आहे नक्की आहे. आणि ही संधी जो स्वतःला सांभाळू शकतो ज्याच्याकडे ती पॉवर आहे त्याला ही संधी नक्की मिळणार आहे. सुधर जगदाळ यांचा प्रश्न की आम्ही खूप चांगली शिस्त दाखवली आता, याचा फायदा होईल का. मला वाटतं हा बरंच आपल्याला जायचं या रस्त्यावर, पण या रस्त्यावर आपण चालायला सुरुवात केली कारण पहिलं पाऊल उचलल्याशिवाय ती आपली जर्नी पूर्ण होणार नाही. त्याचा लगेच आपल्याला बेनिफिट मिळणार नाही कारण आपल्याला तो इतरांचा विश्वास संपादन करावा लागेल. तो की आम्ही दिलेला शब्द पाळतो, आम्ही सांगितलेल्या वेळी काम करतो, कुठलाही प्रयत्न करून कस्टमरची रिक्वायरमेंट पूर्ण करतो. तर हे एका दिवसात होणार नाही, पण मला वाटतं ही खूप चांगली सुरुवात आहे, आपल्याला ह्याच्यावरती बिल्ड करायला पाहिजे. पाटे सर, तुम्ही जे सांगितलं ना की ट्रेडिंग, अंडर ट्रेडिंग आणि ओव्हर ट्रेडिंग, म्हणजे हा तुम्ही अतिशय चांगला मुद्दा सांगितला. आणि मला ह्याच्या अगोदर असं सांगितलं होतं की ओव्हर ट्रेडिंग हे झाल्याशिवाय कळत नाही, त्याची काही स्पेशल व्याख्या नाही आणि ते स्वतःच कळतं ते होतंय की नाही होतंय ते. तर हे तुम्ही अतिशय योग्य सांगितलं.
मी काल एका नॅशनल बँकेच्या एमडी आणि डीएमडीशी बोलत होतो. त्यांनी पण सांगितलं की काळ आता जरी तुमच्याकडे लिक्विडिटी असली तरी थोडं वेट अँड वॉच करा आणि तुम्हाला अजून संधी मिळतील. एक्सपान्शनचा जास्त विचार करू नका आणि तुम्ही थोडेसे ह्यानंतर एक 5-6 महिन्यानंतर कुठे डिमांड निर्माण होईल, कशी होईल आणि काय इंडस्ट्रीला इफेक्ट होतील ह्याचा अभ्यास करून तुम्ही निर्णय घ्या. तर माझं पण आज सर्व सभासदांना हेच सांगणं आहे की तुम्ही लगेच कुठलं शेअर मार्केट, जसं तुम्ही सांगितलं की आपल्याकडे पैसे असतील तर खूप संधी मिळतील, तुम्ही लगेच काही निर्णय गडबड करू नका. तर ते ज्याप्रमाणे आपला बायर पण हाच विचार करतोय की त्यामुळं आपल्याकडे इन फ्युचर लगेच कॅश फ्लो येईल ह्याची खात्री नाही. लोक बायर पण वेट अँड वॉच मध्ये असेल, त्यामुळे आपल्या व्यवसायामध्ये पण आपल्याला कॅश इन्फ्लो व्हायला वेळ लागणार आहे. त्यामुळे लगेच तुम्ही कुठले गडबड करू नका. हे तुमचं आम्हाला चांगलं योग्य मार्गदर्शन मिळालं. आणि सर, आम्ही आजपर्यंत बरेच सेमिनार केले, ऐकले, पण तुम्ही इतकं शांत आणि इतकं व्यवस्थित आणि आम्हाला समजेल अशा भाषेत सांगितलं, त्याबद्दल तुमचा आम्ही MA तर्फे विशेष आभार मानतो. आणि मी सर्व सभासदांना सांगू इच्छितो की आज MA ची जी फायनान्स कमिटी आहे त्या सभासदांशी बोलून आपण MA तर्फे आपल्या मेंबरसाठी फायनान्शियल क्रायसिसला ओव्हरकम करण्यासाठी एक हेल्पलाईन काढू इच्छितोय आणि ते आपण हेल्पलाईन काढणार आहोत. तर त्याचं काम हे हेल्पलाईनचं काम आता सही आणि जे बाकी आपले 4 CA आणि तेजल पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण ते हेल्पलाईनचं काम चालू करत आहोत. आणि धन्यवाद. थँक्यू साहेब. आणि सर्व सभासदांचा पण विशेष आभार. सर्वांनी अतिशय शांतपणे ऐकून घेतलं, समजून घेतलं आणि या सर्व आजच्या ज्या वेबिनारला जे काही यश आणि लोकांना सहभाग पाठिंबा मिळाला, त्यामुळं इथून पुढे पण अजून वेगवेगळे आणि अतिशय चांगले कार्यक्रम आपल्या करायला मॅनेजमेंट कमिटीला हुरूप आलेला आहे आणि आम्ही खूप चांगलं काम करू. पाठक साहेब, अजून एकदा धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर.